लेफ्ट आर्म बॉलर उत्कृष्ट असे लहानसा दिसणारा बॉलर, परंतु गोलंदाजीतली धार खूप धार महान आहे त्याची. दुर्वेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतील आणि पप्पू यांचा उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि षटकार. स्वागत करत आहेत पप्पू दुर्वेश यांचं. पहिला चेंडू थोडासा कळला नव्हता पप्पू यांना, परंतु दुसऱ्या चेंडूवरती घणाघाती धाव दुर्वेश यांच्याकडनं. तिसरा चेंडू घेऊन येतो पप्पू यांना. पप्पू सामना करतील दुर्वेश लेफ्ट राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू आउटस्विंग म्हणता येईल. छोटासा हा लहानसा बॉलर, परंतु उत्कृष्ट अशी धार त्याच्यात गोलंदाजी मधली. सहा धावा उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि मला वाटतं लागला, परंतु फील्ड रिस्ट्रिक्शन असल्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 2 खेळाडू सीमारेषेवर असतील म्हणून 6 संख्येत वाढ. पहिला चेंडू 8 धावा. ठीक आहे, धन्यवाद. 10 रन झालेले आहेत. 10 धावा. 2 6 2 10 धावा. लेफ्ट आर्मवर गप्पाचा चेंडू पप्पू यांना काहीच कळणार होता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पाच चेंडू 10 धावा. दुर्वेश एक षटकार त्यांच्या गोलंदाजीवरती आला होता, परंतु चांगलाच कमबॅक करून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी थांबवून ठेवलं, रोखून ठेवलं फलंदाजांना. हाणामारीचं षटक असतं आणि पुरटास असा चेंडू जात आहे डिक्लेअर झोन मध्ये आणि धाव संख्येवर 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. श्रेय 11 फलंदाजी. पप्पू रोहित शिंदे दुसरं षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव सांगावं. बॉलरचं नाव दुसरं षटक घेऊन येत आहे संदीप. गाठला बेटचा दुसरा गोलंदाज. दुसरं षटक संदीप. सामना करते श्रेय 11 साठी. श्रेय 11चे ओपनिंग बॅट्समॅन रोहित. संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत संदीप. आजच्या दिवसातील मला वाटतं हा पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज दिसतोय मला. आजच्या दिवसात बरेचसे गोलंदाज हे डावखुरे आपल्याला बघायला मिळाले आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी असते डावखुऱ्या गोलंदाजांची. पॉईंटच्यावरून मारलेला हा फटका आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 2 धावा. 2 धाव्यात समाधान मानावं लागेल रोहित यांना. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 14. ज्या पद्धतीने
लेफ्टी बॉलर्स किंवा डावखुरे गोलंदाज असतात त्यांची शैली ही उत्कृष्ट दर्जाची शैली असते. उत्कृष्ट असा षटकार रोहित यांच्या फलंदाजीमधनं आपल्याला बुजारा दिसतोय. उत्कृष्ट असा षटकार. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या होत आहे 20. पुन्हा एकदा मारा करतायत आणि पुन्हा एकदा उंच दिलेला चेंडू रोहित यांचा मला वाटतं 38 सर्कलच्या बाहेर गेलेला नाही आहे. आज झेल बाद पहल यांचा रस्ता दाखवलाय रोहित यांना. संदीप यांनी चांगलाच कमबॅक दिसतोय संदीप यांचा. ज्या पद्धतीने ते दोन्ही दिशेला चेंडू वळवत आहेत आता कुठल्याच पद्धतीचा चेंडू होता हा कळला नाही आणि रोहित पहल यांकडे परत जाताना नवीन फलंदाज येत आहे जुगल. श्री यांसाठी नवीन फलंदाज येत आहे जुगल. स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती स्वर्गीय संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ संताजीबाई चषक 2022 उत्कृष्ट असं आयोजन. उत्कृष्ट अशी खेळपट्टी. प्रेक्षक वर्ग 100-200 प्रेक्षक सामन्याची मजा घेताना उत्कृष्ट असं मेंटेन हे असं क्रीडांगण आणि आपले क्रिकेट रसिक या सामन्यांची पुरेपूर मजा घेताना संदीप लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि कव्हर्सच्या दिशेने मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये आणि 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 22. षटकातील केवळ एक चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. धन्यवाद. 2 to go. 4 चेंडू 22 धावा. आणि पुन्हा एकदा स्लोअर असा आउटस्विंग असा चेंडू आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. काहीच कळणार नव्हता पप्पू यांना आणि धावसंख्या झाली आहे 24. शेवटचा असा चेंडू संदीप. सामना करतील पप्पू. डावखुरा हा गोलंदाज. इन स्विंग आउट स्विंग दोन्ही पद्धतीचे चेंडू टाकणारा गोलंदाज आणि पुन्हा गडबड्यांच्या दिशेने आलेला चेंडू आणि हा षटकार फ्लॅट असा 6. पप्पू यांच्या फलंदाजीतून आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी पप्पू यांची. थोडस मागणं म्हणावं लागेल हे षटक. धावसंख्या झालेली आहे 30. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. 18 वैयक्तिक त्यांनी 18 धावा गमावल्यात आपल्या या षटकामध्ये आणि 1 गडी बाद केला होता संदीप यांनी. 3रं षटक घेऊन येत आहेत. दुर्वेश आपलं 2रं षटक घेऊन येत आहेत. वैयक्तिक 2रं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहेत दुर्वेश. पुन्हा एकदा बघूया आता आपल्या षटकामध्ये ते कशा पद्धतीने आपली गोलंदाजी करतात. पहिल्या षटकात त्यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. आता या त्यांच्या वैयक्तिक 2रं षटकामध्ये कोणत्या पद्धतीचा चेंडू आणि कुठल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी ते वापरतात हे आपल्याला बघावं लागेल. जुगल सामना करतील दुर्वेश यांचा. दुर्वेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट. जुगल यांना काहीच कळला नव्हता. निर्दय असा चेंडू
निर्णय असा चेंडू दुर्वेश यांचा लेफ्ट आर्म बॉलर. बघा आजच्या दिवसातील हा मला वाटतं आज खूप कमी प्रमाणात राईट हँड बॉलर्स होते, लेफ्ट हँड बॉलर आणि उत्कृष्ट अशी कला असते लेफ्ट हँड बॉलरकडे. दोन्ही पद्धतींचे चेंडू इन स्विंग आउट स्विंग. दुर्वेश राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा बीट केलेला आहे परंतु पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. स्वप्नील पंच स्वप्नील व्हाईट चेंडू. थोडेसे नाराज दिसत आहेत मला गोलंदाज दुर्वेश. उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू टाकला होता त्यांनी, अक्षरशः बीट केलं होतं फलंदाज जुगल यांना परंतु पंचांचा निर्णय आणि व्हाईट चेंडू डॉट चेंडू व्हाईट चेंडू मध्ये कन्वर्ट. दुर्वेश लेफ्ट आर्म द विकेट. आखू टप्प्याचा चेंडू आणि मला वाटतं 4 धावा. चौकार चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 35. दोन चेंडू 35 धावा. वैयक्तिक दुसऱ्या षटक टाकतात. 2 चेंडू 35 धावा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला दिसतोय घाटना बाऊसच्या तर्फेने. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आणि तिसऱ्या संघासाठी षटक टाकतो दुर्वेश. सामना करतील जुगल. षटकातील तिसरा चेंडू लेफ्ट आर्मवर राऊंड द विकेट. पुन्हा डाकू टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने टोललेला चेंडू परंतु उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आहे. एका धावेत समाधान मानावं लागेल जुगल यांना. पुन्हा एकदा पप्पू. बघूया पप्पू कॉन डान्स आला बट ही कॅन डान्स अँड ही कॅन हिट बिग बिग सिक्सेस. दुर्वेश लेफ्ट आर्म द विकेट. पप्पू यांना उत्कृष्ट असा चेंडू निर्धाव असा चेंडू आउट स्विंग होताना दिसतोय आणि निर्धाव असा चेंडू. दुर्वेश चांगलाच कमबॅक करतात. दुर्वेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा टोललेला चेंडू पप्पू यांचा परंतु झेल बाद. पप्पूंचा पहलवानवर रस्ता दाखवत आहे. दुर्वेश 11 चेंडू 22 धावा करून 5 झालेले आहेत. दुर्वेश यांनी बाद केलेला आहे. पप्पू यांना उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्यांनी. षटकार चौकार पण बाद. नवीन फलंदाज जय जय जुगल डबल जय. बघूया आता आपल्या संघांसाठी जोडी काय करते. दुर्वेश शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकात आहे. शेवटचा चेंडू कृपा करून लवकरात लवकर फलंदाज आपण क्रीज वरती जायचं आणि आपल्याला यापुढे देखील बरेच सामने खेळवायचे. आपल्या सहकार्य आम्हाला खूप महत्वाचं आणि मोलाचं आहे त्यामुळे कृपा करून आपण लवकरात लवकर आपले फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण रचून आम्हाला सहकार्य करत. दुर्वेश शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करतील जय आणि रिव्हर्स असा टोललेला चेंडू मला वाटतं एज लागून आणि जेल बाद. जुगल पहलवानचा रस्ता दाखवला. दुर्वेश यांनी चांगलाच कमबॅक केलाय. 2 चेंडू 2 गडी बाद केले. दोन्ही ओपनरच्या नावात त्यांनी पहलवानचा रस्ता दाखवला. उत्कृष्ट असा कमबॅक दुर्वेश यांच्याकडनं. उत्कृष्ट अशी झेल घाटला बॉल्स कमबॅक करताना आणि अनुभवी खेळाडू बिट्टू उत्कृष्ट असा
नावाजलेला खेळाडू बिट्टू या विभागातील एक जुने नाव आणि एक्सपिरियन्स नाव बिट्टू. संघासाठी चौथं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात अनिकेत. सामना करतील बिट्टू. धावसंख्या झालेली आहे 36. 36 धावा. चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येते अनिकेत. सामना करतील बिट्टू. राईट हँडवर विकेट मारा आणि बिट्टू यांना काहीच कळणार नाही. चेंडू इनसाइड एज आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं. निर्धाव असा चेंडू अनिकेत. 4 पावलांचा रनअप 2 ते 3 पावलांचा रनअप आहे त्यांचा, परंतु फलंदाज त्यांना रीड करू शकत नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत. सामना करतील बिट्टू. फिल्टासाचा चेंडू परंतु केवळ एकच धावेत समाधान मानावं लागेल बिट्टू यांना. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 37. वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहेत अनिकेत आपल्या संघासाठी. सामना करतील जय आणि जय यांचा कळसच्या दिशेने मिडामच्या दिशेने म्हणता येईल आपल्याला की द्वितीय झोन मध्ये 2 धावांसाठी 2 धावात वाढ व धावसंख्या झाली 39. चेंडू शिल्लक 3. अनिकेत. सामना करतील जय. राईट हँडवर विकेट मारा करतात अनिकेत जय यांच्यासाठी. स्वर्गीय संताजी गायकवाडांच्या स्मरणार्थ संताजीबाई चषक 2022 स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती सामन्याचे आयोजक श्री नयन पाटील, प्रसाद जाधव, विशेष आदरणीय श्री माननीय निमिलबाई भोसले, माननीय इम्रानभाई, राहुल शेळाळे साहेब, कामिनी शेळाळे साहेब, मंगेश सातपकर, मनोज फरकरे, सलीम शेखभाई, सर्व खेळाडूंचे व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. अनिकेत. षटकातील 4था चेंडू. सामना करतील जय. अनिकेत वर्सेस जय. राईट हँडवर विकेट मारा. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू आपल्या बोटांवरती बॅट्समॅनला नाचवत आहेत जणू काही. याचं उत्कृष्ट असं उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे अनिकेत यांच्याकडून. 3 ते 4 पावलांचा हा रनअप आणि फुल टॉस असा चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. काहीच कळत नाहीये जय यांना. अनिकेत यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक गोलंदाजी. शेवटचा चेंडू. धावसंख्या 39. लास्ट टू गो जय आणि आउट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांची. उत्कृष्ट असा गोलंदाजी अनिकेत. 6 टेस 3 धावा खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये आणि 1 गडी बाद केलाय त्यांनी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अनिकेत यांची. धावसंख्या झालेली आहे 39. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा. लवकरात लवकर कृपा करून गाठला बॉईज इव्हन शेळ्या 11 त्यांचं कृपा करून खेळाडूंना स्वप्नील वैती आणि निलेश दादा कृपा करून
खेळाडूंना थोडासा वेळ वाचवायची विनंती करायची. आपल्याला यापुढे आणखी 2 सामने खेळायचे. बिट्टू सामना करतील. रोहित सामना करतील. बिट्टू रोहित टू बिट्टू लेफ्ट राउंड विकेट डेड बॉल. सामन्यातील शेवटचं षटक रोहित लेफ्ट राउंड विकेट. बिट्टू यांना आखूड टप्प्याचा चेंडू आणि अवांतर धाव उजव्या यष्टीबाहेर वाईटचा इशारा त्यांचा स्वप्नील वैद्य यांचा. धावसंख्या झाली 40. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक घेऊन येतो रोहित. पहिला असा चेंडू आहे जणू त्यांनी अवांतर असा चेंडू. रोहित आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर. मला वाटतं 2 चेंडू 2 अवांतर धावा दिले रोहित यांनी. लेफ्ट हँड बॉलर स्विंग करण्याचा प्रयत्न परंतु खूप जास्त स्विंग होत आहे, जीव जास्तच कट होत आहे बॉल आणि अवांतर धाव्यामध्ये वाढ होत आहे. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झाली की कृपा करून सामना स्वप्नील वैद्य कृपा करून आपण स्पीडअप करावा. आपल्याला आणखी 2 सामने खेळायचे. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की रोहित शेवटचं षटक 2 अवांतर धावा. बिट्टू यांना 6 चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंग मधील 6 चेंडू शिल्लक. रोहित मला वाटतं आता त्यांची साहित्य चेंज करतात आणि लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात बिट्टू यांना. आणि पुन्हा एकदा हा मला वाटतं 9 चेंडू असावा आणि पॅव्हलियन मध्ये येतो पंचांचा निर्णय. फ्री हिट आणि 2 धावा. धावसंख्येत वाढ. झिरो चेंडू एकही चेंडू झालेला नाही शेवटल्या षटकातला आणि 44 धावा झालेल्या आहेत. पॅव्हलियन मध्ये 2 धावा आहेत. 44 धावा. कोणताही चेंडू न टाकता क्रिकेट ह्यालाच क्रिकेट म्हणतात. एकही चेंडू न टाकता या गोलंदाजांनी 5 धावा खर्च केला आहे. एकही चेंडू न टाकता त्यांनी 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 44 धावा. फ्री हिट हा फ्री हिटचा चेंडू आहे आणि बिट्टू यांना आकर्षक अशी संधी मिळते. फ्री हिट रोहित यांच्याकडनं. रोहित लेफ्ट ओव्हर द विकेट बिट्टू यांना. आणि पुन्हा एकदा चेंडू मला वाटतं फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू मिळाला त्यामुळे फ्री हिटच्या नियमानुसार फ्री हिटला गडी बाद होत नाही. केवळ रनआउट हे एकच गडी बाद करण्याचं साधन उरतं. बाकी कोणत्याच प्रकारे खेळाडू बाद होत नाही फ्री हिटला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूच्या आखिर आता 25 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक या सामन्यातील शेवटचे 5 चेंडू सामना मारा करतील. रोहित लेफ्ट ओव्हर विकेट आणि निर्धाव असा चेंडू आउटस्विंग असा चेंडू. चांगलाच कमबॅक करताना पहिले 5 धावा त्यांनी एकही चेंडू न टाकता दिल्या होत्या परंतु त्यानंतर त्यांना थोडासा त्यांचा लाईन सूर बसला आणि 2 चेंडू मध्ये चांगलाच कमबॅक केलेला आहे त्यांनी. निखिल सामना करतील रोहित यांचा. थोडासा रनअप चुकतोय, थोडासा कॉन्फिडन्स असं वाटतं रोहित यांचा. त्यांची सुरुवात पण थोडीशी गचाळ झाली होती. 5 धावा त्यांनी निर्धाव 5 धावा अशा अवांतर धावा त्यांनी दिल्या होत्या. एकही चेंडू त्यांनी टाकला नव्हता. त्यानंतर चांगलाच कमबॅक केला होता. आता वैयक्तिक 3रा चेंडू रोहित
आणि पुन्हा एकदा निर्णय असा चेंडू आउटस्विंग असा चेंडू उत्कृष्ट मला वाटतं स्पीड व्हेरिएशन पण बघायला मिळतं आपल्याला इकडे पहिले 2 चेंडू तो साधारणतः स्लो डिलिव्हरी होते आणि आताचा हा असा सीम डिलिव्हरी म्हणता येईल आपल्याला आणि थोडासा वेगवान असा चेंडू निखिल यांना काहीच कळलं नव्हता उत्कृष्ट अशी गोलंदाजी व्हेरिएशन लेफ्ट आर्म बॉलर व्हेरिएशनचा किंग व्हेरिएशन खूप असतात त्यांच्याकडे आणि व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळतात कधी स्लोअर चेंडू कधी सीम चेंडू कधी इन स्विंग कधी आउट स्विंग रीत सामना करतील निखिल आखू टप्प्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा अवांतर धाव वाईटचा इशारा पंच स्वप्नील यांच्या मार्फत 2 चेंडू चांगले टाकल्यावर पुन्हा एकदा अवांतर धाव देताना थोडंसं कॉन्फिडन्स आणि थोडंसं रनअप मध्ये त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा कमी झालेला दिसतोय षटकाची सुरुवात त्यांच्याकडनं खूप खराब झाली होती परंतु चांगला कमबॅक करून त्यांनी चांगली गोलंदाजी करत होते पण पुन्हा एकदा आता त्यांनी अवांतर धाव देऊन पुन्हा एकदा आपला कॉन्फिडन्स लूज करताना धाव संख्या झाली 46 रोहित लेफ्ट आर्मवर विकेट मारा निखिल यांना आखू टप्प्याचा चेंडू आणि सीमा रेषा बाहेर पंचांचा निर्णय 6 धावा उत्कृष्ट असा षटकार निखिल यांच्या फलंदाजीतून आखू टप्प्याचा चेंडू रोहित यांच्याकडनं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना निखिल स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावा धाव संख्या झाली 52-50चा आकडा पार षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक सामना करतील निखिल मारा करतात रोहित लेफ्ट आर्मवर विकेट आणि यार पुन्हा एकदा डॉट असा चेंडू थोडासा वेगवान सीम चेंडू म्हणता येईल आपल्याला हा थोडा वेगवान चेंडू होता उत्कृष्ट असा गोलंदाज आहे कलाकारी पण खूप छान आहे त्याचे परंतु कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळे मॅचचा बॉल आलेला आहे कृपया मॅचचा बॉल घ्यावा थोडंसं कॉन्फिडन्स लूज झाल्यावरती बॉलरचा काय होतं हे आपल्याला इथे प्रात्यक्षिक बघायला मिळत आहे एक चेंडू उत्कृष्ट एक चेंडू थोडासा बचा रीत निखिल आणि पुन्हा एकदा निर्णय असा चेंडू उत्कृष्ट असे गोलंदाज उत्कृष्ट असा कमबॅक आणि षटकांच्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा आणि 53 धावांचं आव्हान घातला बॉल्स यांच्यासाठी 53-1 स्वप्नील आणि निलेश दादा कृपया करून सामना लगेच चालू करा कृपया करून आपण खेळाडूंना लवकरात लवकर आतमध्ये बोलून सामना सुरू करावा आणि एक विशेष सूचना आहे गेट जवळ ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी कृपा करून गाड्या आपल्या काढाव्यात कारण की पोलिसांची व्हॅन फिरत आहेत टोचनच्या गाड्या फिरत आहेत त्यामुळे गेट समोर ज्यांनी गाड्या लावल्यात त्यांनी कृपा करून गेट समोरच्या गाड्या काढून घ्याव्यात गाडी उचलल्यास त्यांना दंड पण आकारण्यात येईल आणि सुमन नगर चौकीमध्ये जाऊन गाडी सोडवून आणावी लागेल तो त्यांना धावांचं आव्हान घाटला बॉईज यांच्यासाठी श्रेय इलेव्हनकडनं कृपा करून घाटला बॉईज आपले फलंदाज पाठवावेत घाटला बॉईज आणि श्रेया इलेव्हनला पण विनंती आहे की त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यावे आपल्याला यापुढे आणखी 2 सामने खेळवायचे कृपा करून आपण आम्हाला सहकार्य करावे कृपा करून सामना त्वरित चालू करावा दोन्ही पंचांना विनंती आहे की त्यांनी क्षेत्ररक्षण रचून द्यायला सांगावं श्रेया इलेव्हन क्षेत्ररक्षण घातला वेळेस आपले फलंदाज पॅव्हिलियन कडून क्रीजवर जे पाठवावेत
कृपा करून श्रेया 11 आपण क्षेत्ररक्षण रचून द्यावे. गाठला बाईस आपले फलंदाज आपले फलंदाज पाठवून द्यावे. गाठला बॉल साठी ओपनिंग करताना मकरन आणि प्रदीप स्ट्राईक वर आहे. मकरन नॉन स्ट्राईकला प्रदीप आणि गोलंदाजीची धुरा सांभाळतोय कुशल. श्रेया 11चं कुशल सामना करतील कुशल यांचा. मकरन बघूया किती कौशल्याने मकरन यांचा सामना करतात. कुशल यांचा धावांचं आव्हान आहे 53 धावांचं असं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 53 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत कुशल. दुपारचं हे संध्याकाळी सूर्यनारायणाचा थोडासा प्रभाव कमी होताना संध्याकाळचं हे सत्र. कुशल सामना करते मकरन. राईट हँडर विकेट मारा करतात कुशल. मकरन उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, छोटासा असा रनत आणि निर्धाव असा चेंडू कुशल यांच्याकडनं. कुशल हे कौशल्याने बॉलिंग करताना दिसतात आपल्याला. एक चेंडू 0 धावा आणि लेगच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू स्कोअर लेगच्या दिशेने जातो आणि केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल मकरन यांना. धाव संख्येत वाढ. संघाचं खातं खोललं गेलंय. 1 धाव. 2 चेंडू 1 धावा. निर्धाव असा चेंडू रायटावर विकेट मारा करतायत. काहीच कळत नाहीये. कुशल आपल्या कौशल्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. कुशल 3 चेंडू 1 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेऊन चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 6 धावा. चांगलाच ठरवलेला चेंडू. उत्कृष्ट असा फलंदाज आणि प्रदीप. 6 धावा. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 7. 4 चेंडू 7 धावा. टेबल डाऊन आले पॉईंटच्यावरून आणि 4 धावांकडे चेंडू जातो. उत्कृष्ट असे फलंदाज. चांगलाच कमबॅक करतात फलंदाज. कौशल्यावरती थोडीशी मात करताना आणि प्रदीप यांचा पॉईंटच्या दिशेतून चौकार. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 11. पॉईंटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू आणि चेंडू असा कधी आपण बघितलं की जेव्हा पॉईंट कट करतो बॉल तेव्हा तो कट शॉट मिळतो. स्विंग आधार पण नाही एकदा पॅव्हिलियन कडे मला वाटतं कारण की ना ती घालतोच बाहेर. समजलं की एक धाव. समजलं की पंचांनी निर्णय द्यावा आता. 1 धाव. थँक्यू. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली आहे 12. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावांचे आव्हान. 12 धावा पूर्ण. 53 धावा हे कडवं आव्हान स्वीकारताना
गाठला बेळजेंची चांगली सुरुवात 12 धावा स्वर्गीय संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ संतांजीबाई चषक 2022. उत्कृष्ट असं हे खेळपट्टी भिवंडी इलेव्हन संघाकडनं हे क्रीडा संकुल आणि तशीच त्याची ती उत्कृष्ट अशी खेळपट्टी जेवढी गोलंदाजांसाठी उत्कृष्ट आहे तेवढीच फलंदाजीसाठी देखील उत्कृष्ट आहे. राईट हॅमर विकेट मारा करतील रोहित. सामना करतील प्रदीप. रोहित वर्सेस प्रदीप. आणि उत्कृष्ट असा एका गुडघ्यावर बसून केलेला चेंडू आणि 6 धावा मिडियमच्या दिशेने. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. प्रदीप आपल्या बॅटीतली धार दाखवताना धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 18. चांगलं स्वागत केलं आहे प्रदीप यांनी रोहित यांचं. राईट हॅमर विकेट मारा आणि चांगलाच कमबॅक रोहित कडनं. कार्तिक बाळासाहेब यांचं आमच्या सर्व आयोजकांकडून हार्दिक स्वागत. राईट हॅमर विकेट मारा रोहित. सामना करतील प्रदीप आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा पॉईंटच्या दिशेने केलेला आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडूला ते चौकाराकडे 4 धावा. आत्ताच थोड्याच वेळापूर्वी आमचे कॅमेरामॅन माझे सहकारी मित्र मला दाखवत होते रिप्ले मध्ये की चेंडू कसा वळतो. जेव्हा चेंडू तुम्ही कट किंवा पॉईंटच्या दिशेने मारता तेव्हा त्याला थोडासा चेंडू फिल्डिंग पर्सन कडनं वळत जातो आणि तो याचा फायदा याचं लक्ष हे सगळं क्षेत्ररक्षकांना ठेवावं लागतं. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू जातो सीमारेषा बाहेर आणि षटकारांचा पाऊस. प्रदीप आपल्या बॅटीची धार दाखवून देतो. उत्कृष्ट अशी फलंदाजी प्रदीप यांच्या मार्फत. रोहित चांगलाच महागडा गोलंदाज पडतो आणि आता धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली आहे 28. 4 चेंडू 28 धावा. प्रदीप उत्कृष्ट अशी फलंदाजी. आपण हे सामने लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून बघतोय आणि आपल्याला त्याच्यासाठी सहकार्य लागलं ट्रूनेट श्री हरीश विचारे आणि श्री मंगेश शिंदे यांच्या सौजन्याने. धावसंख्या झाली 28. तसेच हे सामने आपल्याला लाईव्ह बघता येतील हेतवे केबल टीव्ही चॅनल नंबर 867 वरती. राटावर विकेट मारा आणि पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर सारखा हा थोडासा भिरकवलेला चेंडू आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. धावसंख्या होते 30. शेवटचा चेंडू वैयक्तिक पहिलं षटक टाकत होते रोहित, परंतु खूप जास्त धावांची त्यांनी भरीमार दिलेला आहे समोरच्या संघाला. आणि प्रदीप पुन्हा एकदा तयार आणि निर्धाव असा चेंडू. निर्धाव. पंचांचा निर्णय निर्धाव चेंडू. ओव्हर समाप्तीच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा 0 गडी बाद. आपल्याला हे सामने हेतवे केबल टीव्ही चॅनल नंबर 867 वरती बघता येईल लाईव्ह. मुकेश पाटील हेतवे केबल यांच्या सौजन्याने आमची मंडळ आम्ही त्यांचं खूप आभारी आहे. दोन 30 धावा झालेल्या आहेत 2 षटकांच्या समाप्तीने आणि खेळ हा इक्वल आहे. दोन्ही संघांचे जे धावसंख्या होती ती 30च होती. दोन्ही संघांची पॉवर प्लेच्या षटकांनंतरची धावसंख्या होती ती
मिस्टर बनी. I think he is the left arm bowler. पुन्हा एकदा आपल्याला आज दिवसभरातला अनदर लेफ्ट आर्म बॉलर. लेफ्ट आर्म बॉलरची जी कौशल्य आहे हे आपल्याला सरस बऱ्याच ठिकाणी बघता येतं की लेफ्ट आर्म बॉलरला सर्व प्रकारचं कौशल्य अवगत असतं. तो इन स्विंग, आउट स्विंग, यॉर्कर, सीम सर्व पद्धतीचे चेंडू टाकतो. आजच्या दिवसातला पुन्हा एकदा एक डावखुरा गोलंदाज लेफ्ट आर्म बॉलर. लेफ्ट आर्म बॉलर राउंड द विकेट आणि पॉईंटच्या दिशेने ढकललेला चेंडू आणि केवळ एक धाव. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट होतं परंतु थ्रोईंग आर्म कधी अंडरम थ्रो करून त्यांनी औचित करण्याचा प्रयत्न होता परंतु ते शक्य नाहीये. तेवढाच कुशलतेचा असा हा फलंदाज प्रदीप तो पोचलेला दिसतोय मला आणि अंडरम थ्रोनी विकेट घेणं खूप डिफिकल्ट. पुन्हा एकदा उंच टोलण्याचा चेंडू परंतु मला वाटतं एज लागून चेंडूला प्रदीप उत्कृष्ट असा फलंदाज बाद होतो. बनी यांच्या मार्फत उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. 12 चेंडूंमध्ये 29 धावा केलेल्या होत्या. प्रदीप यांनी उत्कृष्ट असे षटकार चौकार त्यांनी केलेले होते. प्रदीप या मैदानात आम्हाला खूप खूप लोकांचे सहकार्य लागते. तसेच आमचे सफाई कर्मचारी श्री सिद्धेश हुतेकर, श्री संतोष पाटील, शांती कदम या सर्वांचं आमच्या सर्वांकडून म्हणजे मला वाटतं आमच्या खेळाडूंकडून, आमच्या आयोजकांकडून, आमच्या प्रेक्षकांकडून सगळ्यांकडून त्यांचे आभार आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला एवढं स्वच्छ आणि सुंदर ग्राउंड आणि त्याचा उपयोग घ्यायला भेटतोय. पुन्हा एकदा मिस्टर बनी लेफ्ट आर्म राउंड विकेट आणि पुन्हा एकदा निर्धार असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, खूप कौशल्यवान गोलंदाज. ज्या पद्धतीने ते चेंडू वळवतात फलंदाजाला ते कुठे जातो, काय करतो काहीच कळत नाही. अक्षरशः आपल्या बोटांवर ते नाचत आहेत फलंदाजाला बनी. आणि पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न परंतु चेंडू रेषेत परंतु बॉल इज लँडिंग इन नो मॅन्स लँड आणि केवळ एका धावात समाधान म्हणावं लागेल. धावसंख्येत होते धावसंख्या झाली 32. बनी धावसंख्येत 33. पंच आता 2 धावा आल्या की 3. धन्यवाद. धावसंख्येत वाढ, धावसंख्या आली 33. मारा करतील बनी. लेफ्ट आर्म राउंड आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि मला वाटतं चेंडूला सीमारेषा बाहेर. उत्कृष्ट असं षटकार, चांगलं षटक होतं पण ते खराब झालेलं दिसतंय मला. नोकरे यांचा घडाघाती गाव, उत्कृष्ट अशी फलंदाजी, उत्कृष्ट असा कमबॅक. थोडस चांगलं षटक जात होतं बनी यांचं परंतु हा चांगलाच हल्ला. पुन्हा एकदा कुठं त्याचा चेंडू आणि स्कोरलेसच्या दिशेने केवळ एका धावेत समाधान. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा आणि 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आव्हान थोडस सोपं झालेलं दिसतंय परंतु क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. काही होऊ शकतं. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. कुछ भी हो सकता है और इसके लिए क्रिकेट इतना फेमस है कि nobody hates cricket, everybody loves cricket. नवीन शतक घेऊन येत आहे. सिद्धू सामना करतील मकर. 12 चेंडू 13 धावा.
14 runs near of 12 delivery last 2 overs of the day. 12 चेंडू 13 धावा आणि उत्कृष्ट असा चेंडू वेगवान राईट आर्म वेगवान असा हा गोलंदाज पण लेगबॅकच्या स्वरूपामध्ये एक वाढ धाव संख्या होते 41 11 चेंडू 12 धावांचं आव्हान. डावखुरा फलंदाज संदीप सिद्धू. बघूया डावखुरा फलंदाजासाठी थोडस भौगोलिक दृष्ट्या आमची बाउंड्री लाईन्स आहेत तो थोड्याशा लाभदायक आहेत. सिद्धू यांचा यॉर्कर झेंडूचा चेंडू होता परंतु एका धाव संख्येवर धावसंख्या झाली 42. 10 balls 11 runs. श्रेयांस इलेव्हन जिथे कुठे असतील त्यांनी टॉस साठी पवेलियनशी संपर्क साधावा. सिद्धू पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न परंतु फुल टॉस मध्ये कन्वर्ट आणि एका धावेत समाधान. धावसंख्येत वाढ धावसंख्या झाली 43. 9 चेंडू 10 धावा. टार्गेट थोडंसं सोपं होताना दिसतं. 9 चेंडू 10 धावा पर्यंत क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. 9 चेंडू 10 धावा. कधी कधी अशक्य प्रयास गोष्टी शक्य होतात शक्य गोष्टी अशक्य होतात त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि हा चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू आणि गडी बाद पवेलियनचा रस्ता दाखवला संदीप यांना सिद्धू यांनी. चेंडू 10 धावा. नवीन फलंदाज हर्षल थोडस कडवं आव्हान होत चाललेलं आहे. 8 चेंडू 10 धावा. क्रिकेट कोण जिंकेल कोण हारेल कधीही सांगता येत नाही कधीही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. आठ चेंडू 10 धावा. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ. सिद्धू चांगलाच कमबॅक करतायत. बॅटला बॉल्सला थोडस संघर्ष करावा लागतो. 8 चेंडू 10 धावांचं आव्हान आहे. बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी. आघाडी बाद उत्कृष्ट अशी गोलंदाजी सिद्धू आपल्या उत्कृष्ट अशा गोलंदाजीचा मुजाहरा करतात आणि उत्कृष्ट असा क्रिकेट फासा पलटतोय आणि 7 चेंडू मध्ये 10 धावा. आव्हान थोडस कडवं होत चाललंय. सिद्धू हळूहळू चांगलाच कमबॅक करतात. नवीन फलंदाज सागर सामना करते सिद्धू यांचा. सिद्धू सागर सिद्धू. बघूया सागर वर्सेस सिद्धू वर्सेस सागर. बघूया काय होतं. 7 चेंडू 10 धावा. सामना अटीतटीचा सामना. आव्हान कडवं होत चाललंय. घातला बॉल्स एका वेळेला असं वाटत होतं की सहजरित्या हा सामना आपल्या खिशात टाकतील परंतु कडवं होत चाललंय आव्हान. आणि पुन्हा एकदा टेलवलेला चेंडू आणि धावसंख्या येतो 45. 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. शेवटचं षटक. 6 चेंडू 8 धावा. समोर यायला नंतर आम्ही युट्यूबला जाऊन बघतो. समोर यावं लागेल. रोहित वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो. रोहित 6 चेंडू 8 धावा. सामना करते इनिंग झाल्यावर ओपनिंग वरती
ओपनिंग फलंदाज मकरन यांच्यावरती आता ती धुरा आहे. 6 चेंडू 8 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण घातला बॉल. मकरंद त्यांच्यावरती या सामन्याची जिम्मेदारी होती, परंतु त्यांनी हा बचाव खेळ भाई यांच्या स्वरूपात उत्कृष्ट अशी झेल आपण बघण्यात आला आपल्याला. नवीन फलंदाज होते कपिल. रोहित चांगलाच कमबॅक करतो. रोहित 5 चेंडू 8 धावा. कुटपदा चेंडू आणि उंच असं टोलवलं आहे. कॉटन बॉल होण्याच्या चान्स आणि गडी बाद. 4 चेंडू 8 धावा. अमन पुन्हा एकदा क्रिकेट कधी या संघ कधी हा सामना घातल्या बॉल्स कडे झुकतो तर कधी शेळ्या झुकतो सामना. नवीन फलंदाज तुषार. नवीन फलंदाज तुषार. रोहित उत्कृष्ट अशी गोलंदाजी. उत्कृष्ट असं त्यांनी रोखून धरलं. 6 चेंडू 8 धावांची गरज होती, परंतु त्यांनी एकही धाव खर्च केली नाहीये. श्रेया आणि हा एलबीडब्ल्यूची जोरदार अपील नाही, परंतु त्यांनी नकारलेला आहे. मला वाटतं बॉल हा आउटसाइड ऑफ स्टंप होता, त्यामुळे अपील नाकारली आहे. आणि पहिला रन आता त्यांनी गमावला आपल्या षटकामध्ये लेगपाईच्या स्वरूपामध्ये. 3 चेंडू 7 धावा. श्रेया 11 चांगलीच फाईट करताना. रोहित उत्कृष्ट अशी गोलंदाजी. रोहित राईट हँडवर विकेट मारा आणि पुन्हा एकदा चांगला टोलवला आणि पुन्हा एकदा मला वाटतं झेल बाय. रोहित मला वाटतं आज जी त्यांनी गोलंदाजी केलेली आहे ती त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट गोलंदाजी असावी. मायाचा कौल अजून पण सांगता येत नाहीये. 2 चेंडू 7 धावा. एवढे प्लेयर चांगले असताना पाठी ठेवले ना. 2 चेंडू 7 धावा. सामना कधी झुकतो श्रेयाकडे तर कधी झुकतो घातला बॉल्स. क्रिकेट 2 चेंडू 7 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. रोहित 2 चेंडू 7 धावा. मॅन ऑफ द मॅच सारखी गोलंदाजी करताना दिसतात मला. बघूया काय होतंय. 1 मॅन शो. रोहित उत्कृष्ट अशी गोलंदाजी. राईट हँडवर द विकेट मारा आणि उत्कृष्ट चेंडू जाते सीमारेषा बाहेर. 6 धावा. क्रिकेट आणि चित्तांचा खेळ कधी शेळ्यांकडे झुकतो तर कधी घातला बॉल्सकडे जातो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. कपिल यांच्या बॅटीतून निघालेला हा जोरदार फटका आणि 6 धावा. 2 चेंडू 7 धावा होतात. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 1 धाव. काय सामना झाला बघा. क्रिकेट रसिकांचा मन जिंकणारा हा सामना. या खेळामध्ये कोणी जिंकलं नाही. या दोन्ही संघांमध्ये क्रिकेट जिंकलं. 1 चेंडू 1 धाव. कधी झुकतो श्रेया इलेव्हनकडे कधी झुकतो घातला इलेव्हनकडे घातला बॉल्सकडे झुकतो हा सामना. अटीतटीचा सामना. उत्कृष्ट असा हा खेळ आणि कपिलांनी काय उत्तर दिलं रोहित यांना. अक्षरशः रोहित यांनी रोखून धरलं होतं. रन खर्च करत नव्हते आपल्या गोलंदाजीवरती. 4 चेंडूंमध्ये केवळ त्यांनी 1 रन दिला होता आणि 1 गडी पण बाद केला होता. परंतु 5व्या चेंडूला कपिल यांनी उत्कृष्ट असा षटकार लगावून सामन्याचा कौल बदललाय. आता 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. घातल्या बॉईजला जर हा सामना जिंकायचा आहे तर त्यांना हा एका चेंडूत 1 धाव करावीच लागेल. 1 चेंडू 1 धाव. कपिल कंपल्सरी. रोहित बघूया काय करतायत रोहित. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेस. उत्कृष्ट असं क्रिकेट. या सामन्यामध्ये क्रिकेटचा विजय होतोय. उत्कृष्ट झाला. सगळ्यांच्या टाळ्या.
अरे रावंत वाईड. वेगळी त्यांच्याकडनं हा सामना त्यांनी असाच देऊन टाकला. आवडकर सर्व क्रिकेट रसिकांनी टाळी वाजवून स्वागत करावं. दोन्ही संघांचं उत्कृष्ट असा हा खेळ. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. कृपा करून श्रेयस इलेव्हनच्या कॅप्टनने कृपा करून द्यावे आणि जिंकलेला संघ, आत्ताचा जो जिंकलेला संघ घाटला बॉल्स नाणेफेकीसाठी इथे यावे. मॅन ऑफ द मॅच प्रदीप, ओपनिंग बॅट्समॅन प्रदीप. अपलोड मध्ये येईल आता, अपलोड मध्ये येईल जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल ना तो युट्यूबला. अमित पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब देता येतो. एंड दोन असतात ना कॅमेऱ्याची, तो एक कॅमेरा एक त्याच्यात बघू आता. उत्कृष्ट असा हा खेळ आणि उत्कृष्ट असं हे लाईव्हला मनोरंजन दिसेल. क्रिकेट रसिकांचं